श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या या सक्सेस समर्थ रिनाज यूट्यूब चॅनलवर. आज आहे वार शुक्रवार. शुक्रवार म्हटला की देवी लक्ष्मीचा वार असतो. आज आपण बघणार आहोत देवी लक्ष्मीला आपण कशा प्रकारे प्रसन्न करू शकतो ह्यावर महाउपाय. आजचा पहिला महाउपाय आहे. रोज रोज जर होत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, किंवा मग तुम्ही दर शुक्रवारी श्री सुक्तम व व्यंकटेश स्तोत्रम याचं पठण तुम्ही दर शुक्रवारी करायलाच हवं. दर शुक्रवारी तुम्ही माता लक्ष्मीला खिरीचा देखील नैवेद्य हा देऊ शकता, किंवा सफेद रंगाची मिठाई झाली, पतासे झाले, ह्याच्या देखील नैवेद्य तुम्ही देऊ शकता. दर शुक्रवारी तुम्ही पिंपळाच्या झाडाला किंवा बेलाच्या झाडाला किंवा मग आवळा असो ह्या झाडांना प्रदोष काळी तुम्ही दीपक हा प्रज्वलित करायला पाहिजे. आपल्या हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की प्रदोष काळी माता लक्ष्मी काही काळासाठी का असेना पण या तिघ झाडांमध्ये वास करते. त्यामुळे आपण तर जसं या तिघ झाडांची रोज नित्यनेमाने पूजा करायला हवी. पण आता धावपळीच्या काळात शक्यच नाही आहे, म्हणजे एवढी पूजा वगैरे करणं. तासन तास पूजा म्हणा किंवा मग म्हणजे जप तप म्हणा नाही शक्य. त्यामुळे निदान शुक्रवारी तरी तुम्ही पिंपळाच्या झाडाला किंवा बेलाच्या झाडाला किंवा आवळ्याच्या झाडाला तुम्ही दीपक प्रज्वलित करून ते तुमची मनाची इच्छा सांगून 2-3 मिनिटं तुम्ही म्हणजे इच्छा वगैरे सांग. सगळ्यात शेवटचा उपाय म्हणजे की तुम्ही तुमच्या घरातल्या स्त्रियांना मान सन्मान द्या व त्यांचा आदर करा. ज्या घरातल्या स्त्रियांना मान सन्मान दिला जातो व त्यांची रिस्पेक्ट केली जाते त्या घरात लक्ष्मीची कधीच कमतरताही भासत नाही. कारण ज्या घरातल्या स्त्रिया खळखळून असतात त्या घरात भरभरून लक्ष्मीचा वास असतो. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.